बाकीचे विद्यार्थी अजून जॉईन होत आहेत. तर आपण एकच मिनिट फक्त आपण वेट करू. सो आपण स्टार्ट करूया सेकंड चॅप्टर. कारण लिंक सरांनी लेट शेअर केली आहे. तो त्यामुळे आपण थोडे बरेचसे विद्यार्थी लेट होतील. सर हळूहळू सगळे जॉईन होत आहेत. सो नो वरी. पूनम प्रज्वल दोघेही जॉईन झाले आता. स्क्रीन शेअर करतो, मग लगेच आपण स्टार्ट करूया. हे आपण सगळं मागच्या क्लासला डिस्कस केलं होतं. मिक्स्ड इकॉनॉमी वगैरे, सोशलिस्ट इकॉनॉमी, त्यानंतर कॅपिटल इकॉनॉमी, आणि आपण एक क्षेत्र पण डिस्कस केलं होतं. हे तुम्हाला मी सांगितलं होतं का याबद्दल? हो सर, सांगितलं होतं, पण तुम्ही घेणार होते परत हे स्लाइड घेणार होतो म्हणजे परत तुम्ही शिकवणार होते. नाही, मी ऍक्च्युली पहिल्या क्लासमध्येच असं बोललो होतो की पहिला जेव्हा मी तुम्हाला चॅप्टर शिकवलं होतं त्यावेळेस तसं बोललो होतो की आपण हे पुन्हा एकदा रिपीट चॅप्टर घेऊया असं म्हणून. तर हे बाकी होतं त्याचे की आपण हे पुन्हा घेऊया, नो इश्यू. थोडंसं रिवाइज करून घेऊ, मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. इथपासून घेऊ का की अजून थोड्या मागच्या स्लाइड घेऊ? सांगा. श्रद्धा, विश्वनाथ सर, स्वाती मॅडम. इथपासून घेऊ अर्थव्यवस्थेचे म्हणजे प्रकारपासून का मग पुढची स्लाइड पासून घेऊ? ऑलरेडी आपले झालेलं होतं मागच्या क्लासमध्ये. हे झालं होतं. ठीक आहे. म्हणजे आपण विकसित अर्थव्यवस्था बघितली. विकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय? एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, UK, जपान, ऑस्ट्रेलिया, हे सगळे डेव्हलप्ड इकॉनॉमीज आहेत. का? कारण जे डेथ रेट कमी आहे, जन्म रेट जो आहे तो पण तिथं म्हणजे प्रॉपरच आहे. जे शहरीकरण खूप जास्त असतं, औद्योगिकरण जास्त राहतं. म्हणून आपण याला डेव्हलप्ड इकॉनॉमी म्हणतो. आणि डेव्हलपिंग म्हणजे जसं इंडिया, चायनाचं एक्झाम्पल्स आहे त्याच्यामध्ये. ज्या म्हणजे विकासाच्या दिशेने आहेत. ठीक आहे. पॉप्युलेशन जास्त राहणं या प्रकारे. त्यानंतर अर्थव्यवस्थेचे क्षेत्र, इथं आपण थोडंसं तुम्हाला मी एक सांगून देतो लगेच इन ब्रीफ. अर्थव्यवस्थेचे क्षेत्र, सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी आपण याला म्हणूया. सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी. तर सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी किती आहेत तुम्हाला मी सांगतो. याच्यामध्ये प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थ, पंचम असे 5 इकॉनॉमी क्षेत्र यांनी दिलेले आहेत. मुख्यतः 3च राहतात, प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी हे 3च राहतात, परंतु अजून 2 त्यांनी ऍड केलेले आहेत. बघा, कोणतीही अर्थव्यवस्था विविध क्षेत्रांची मिळून बनलेली असते. तुम्ही जगातल्या कोणत्याही अर्थव्यवस्था बघून घ्या, तुम्हाला त्याच्यामध्ये सेक्टर दिसणार म्हणजे दिसणार. कारण अर्थव्यवस्था फक्त एका बाजूने चालत नसते. जिथून इकॉनॉमीला बेनिफिट आहे, जिथून इकॉनॉमी भारताची बनते, ते सगळे सेक्टर जे इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्युट करतात ते सगळे इकॉनॉमीमध्ये कन्सिडर केले जातात. ठीक आहे. मग याच्यामध्ये अर्थव्यवस्थेतील काही अशा क्षेत्रांचे वर्गीकरण 2 आधारावर आपण करूया, व्यवसायानुसार आणि मालकीनुसार. ठीक आहे. पहिले मी तुम्हाला व्यवसायानुसार सांगतो की आपली अर्थव्यवस्था कशा प्रकारे आहे. व्यवसायानुसार 5 क्षेत्र आहेत अर्थव्यवस्थेची. पहिलं आहे ते म्हणजे प्राथमिक क्षेत्र.
प्राथमिक सेक्टरमध्ये कोण येतं? शेती. शेती करणारे सगळे लोक, ठीक आहे. म्हणजे कृषी संलग्न किंवा व्यवसाय हे सगळे प्राथमिकमध्ये आहेत. प्रायमरी सेक्टरमध्ये हेच लोक येणार जे ॲग्रीकल्चर करतात, शेती वगैरे, पशुसंवर्धन करतात, ॲनिमल हसबंडरी आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. म्हणजे पाळीव प्राणी वगैरे ठेवणं, जसं कोंबडी म्हणा किंवा काही बकरी वगैरे म्हणा, ठीक आहे, त्या अकॉर्डिंग. मत्स्य व्यवसाय, मासेमारी, रेशीम उत्पादन म्हणा, जंगल संपत्ती, खाणी व खनिज उत्पादने, कोळसा, पेट्रोलियम, लोह खनिज हे सगळं प्राथमिक क्षेत्राचा भाग आहे. प्राथमिक क्षेत्र आपण त्यालाच म्हणणार जिथून रॉ मटेरियल तयार होते व ते एक फायनल प्रॉडक्ट बनण्यासाठी पुढील सेक्टरकडे वाटचाल करतं, म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टरकडे, बरोबर. मग हे रॉ मटेरियलचा मुख्य सोर्स कोण असतं? प्राथमिक क्षेत्र असतं. ठीक आहे. आता ॲग्रीकल्चरमध्ये जे प्रॉडक्ट तयार होतं, ते काय असतं? रॉ रॉ प्रॉडक्ट असतं ते, बरोबर. आता समजा गहूचं उत्पादन आपण केलं. आता गहू हा कुठे जाणार? फॅक्टरीमध्ये जाणार. गव्हापासून खूप सारं प्रोडक्शन तयार करता येणार, जसं बिस्किट्स वगैरे म्हणा. ते गहूपासून अजूनही आटा वगैरे तयार करता येणार, बरोबर. त्यानंतर समजा मका आहे, मकापासून पण त्या गोष्टी तयार करता येणार. किंवा ऊस आहे, ऊसापासून साखर तयार होते, बरोबर. ऊस काय झाला? रॉ मटेरियल आहे, म्हणजे हा ॲग्रीकल्चर प्रोडक्ट आहे. तसे मासे पण आहेत सिमिलर, ठीक आहे. द्वितीय 2 नंबर सेकंडरी सेक्टर आपण याला म्हणतो इकॉनॉमीचं. तुम्हाला एक्झाममध्ये जर विचारले गेले इकॉनॉमीचे किती सेक्टर आहेत तुम्हाला माहिती पाहिजे. टोटल इकॉनॉमीचे व्यवसायानुसार व मालकीनुसार असे 2 वेगवेगळे सेक्टर आहेत. तुम्हाला जर व्यवसायानुसार विचारले तर 5 क्षेत्र आहेत. पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे 5 आहेत. महत्त्वाचे किती आहेत? 3. द्वितीय सेक्टर म्हणजे काय? सेकंडरी सेक्टर याला आपण म्हणतो क्षेत्रात या क्षेत्रामध्ये प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तूंना प्रक्रिया करून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात, बरोबर. म्हणजे हे इंडस्ट्रियल सेक्टर आहे आणि इंडस्ट्रियल सेक्टर हे कशावर डिपेंड असतं? हे प्रायमरी सेक्टरवर डिपेंड असतं. जर प्रायमरी सेक्टर नसेल तर इंडस्ट्रियल सेक्टर सस्टेन करेल का? बिलकुल नाही करणार, ठीक आहे. त्यामुळे पुढील आहे म्हणजे याच्यामध्ये फायनल प्रॉडक्ट तयार केला जाणार. त्यामुळे काय होईल? या क्षेत्रास उद्योग क्षेत्र, इंडस्ट्री सेक्टर असंही म्हणतात. या क्षेत्रात कारखानदारी, विनिर्माण, वीज निर्माण आहे ते, बांधकाम, वीज निर्मिती रिपीट झालेलं आहे, पाणी पुरवठा इत्यादी सगळ्या व्यवसायांचा याच्यामध्ये समावेश होतो. कन्स्ट्रक्शन रिगार्डिंग फॅक्टरीज वगैरे एव्हरीथिंग हे सगळ्या कशामध्ये येतात? या सगळ्या बांधकाम क्षेत्रामध्ये, सॉरी बांधकाम नाही म्हणते, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये द्वितीय क्षेत्र आपण याला म्हणतो. तुम्हाला द्वितीय क्षेत्र विचारलं की इंडस्ट्री लक्षात ठेवायचं. औद्योगिकरण, औद्योगिक क्षेत्र म्हणतात मराठीमध्ये, प्रायमरी सेकंडरी सेक्शनला. आणि औद्योगिक हे कशावर अवलंबून असतं? हे प्रायमरी सेक्टरवर अवलंबून असतं. तिथलाच रॉ मटेरियल इथे येणार आणि इथून फायनल प्रॉडक्ट तयार केले जाणार. तिसरं आहे टर्शियरी सेक्टर. टर्शियरी सेक्टर म्हणजे काय? या क्षेत्रामध्ये प्राथमिक व द्वितीय क्षेत्रांना पूरक असणाऱ्या विविध सेवांचा समावेश होतो. त्यामुळे या क्षेत्राला सेवा क्षेत्र असं म्हणतात, सर्व्हिस सेक्टर. जे काही रॉ मटेरियल प्राथमिक क्षेत्रातून येणार ते कुठे जाणार? इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये, द्वितीय क्षेत्रामध्ये. इथून त्याची वस्तू तयार होणार, वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जाणार आणि इथून ते कुठे येणार? ते मग नंतर टर्शियरीकडे येणार. टर्शियरीचं काम काय? टर्शियरीचं काम आहे की सेवा पुरवणे, ठीक आहे. सेवा वगैरे पुरवणे म्हणजे जे काही प्रॉडक्ट हे तयार होणार इंडस्ट्रीमधून ते मग त्याचं ट्रान्सपोर्ट वगैरे केलं जाणार, बरोबर. त्याला आपण व्यापार वगैरे, वाहतूक वगैरे आपण त्याला दळणवळण म्हणतो, ट्रेड वगैरे ते सगळं टर्शियरीमध्ये येणार आहे. ट्रेड करणं कशामध्ये येणार? टर्शियरीमध्ये येणार. मग याच्यामध्ये एक सेवा क्षेत्रामध्ये व्यापार, वाहतूक, दळणवळण, संरक्षण आहे, याच्यामध्ये डिफेन्स ही पण सर्व्हिस आहे. प्रशासन आहे, व्यावसायिक, सामाजिक याबरोबरच विविध वैयक्तिक सेवांचाही याच्यामध्ये समावेश होतो. हे सगळं काय? टर्शियरी सेक्टर आहे, तृतीय क्षेत्र. आता हे 3 सेक्टर मी तुम्हाला सांगितलं, प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय. तिघं सेक्टर एकमेकांवर डिपेंड आहेत, लक्षात घ्या. आणि भारत सरकार म्हणा किंवा सरकार कोणाचंही असो, त्यांना या तिन्ही क्षेत्रांकडे प्रॉपर लक्ष द्यावं लागतं. जर समजा ॲग्रीकल्चरचं नुकसान होत असेल, तर त्याचा डायरेक्टली परिणाम होणार इंडस्ट्रियल सेक्टरवर आणि इंडस्ट्रियल सेक्टरवर परिणाम होत असेल, त्याचा डायरेक्ट परिणाम होणार टर्शियरी सेक्टरवर, ठीक आहे. म्हणून तिन्ही सेक्टर जे आहेत गव्हर्नमेंटला ते बॅलन्स ठेवावं लागतात. कुठेही कमी पडता कामा नये, ठीक आहे, त्या प्रकारे. त्यानंतर चतुर्थ क्षेत्र आहे त्या 4 नंबरला. याला क्वाटर्नरी सेक्टर म्हणतात. या क्षेत्रामध्ये उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर केला जातो. ज्या व्यवसायामध्ये कारण त्याला आपण म्हणतो चतुर्थ क्वाटर्नरी सेक्टर. जिथं आपल्या इंटेलेक्चुअलचा वापर केला जाणार ते क्षेत्र म्हणजे क्वाटर्नरी सेक्टर. इंटेलेक्चुअलचा वापर म्हणजे काय? रिसर्च, बरोबर. संशोधन आपण त्याला म्हणतो. रिसर्च अँड डेव्हलपमेंट. वेगवेगळ्या आयडियाज, संकल्पना वगैरे निर्माण करणे.
ठीक आहे, डेव्हलपमेंटसाठी. तर हे सगळं कशामध्ये? चतुर्थ क्षेत्रामध्ये. बुद्धिमत्तेचा जिथे वापर, डोक्याचा जिथे वापर होईल, ते सेक्टर म्हणजे कोणतं? ते म्हणजे चतुर्थ क्षेत्र. चार आपण सेक्टर बघितले इथे. इकॉनॉमीचं पुढचं सेक्टर आहे बघा, पंचम. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी बघा? विशेषीकृत ज्ञान, माहिती तंत्रज्ञान विषय कौशल्य, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT आपण त्याला म्हणतो. व्यवस्थापकीय कौशल्य आहे, विश्लेषणात्मक क्षमता आहे, इत्यादींचा वापर या क्षेत्रामध्ये होतो. कशामध्ये? चतुर्थ क्षेत्रामध्ये. यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे, सॉफ्टवेअरचा विकास आहे, कर प्रबंधक, म्युच्युअल फंड प्रबंधक, पोर्टफोलिओ प्रबंधक, संख्याशास्त्रज्ञ यासारख्या यांना उन्नत सेवा म्हटलं जातं. याचा देखील याच्यामध्ये समावेश होतो. त्यानंतर 5 नंबर आहे पंचक्षेत्र. क्वार्टरनरी, याला क्युनरी सेक्टर म्हणतात. क्वार्टरनरी म्हणजे चतुर्थक आणि क्युनरी म्हणजे पंचक्षेत्र. यामध्ये काही तज्ञ पंचक्षेत्र चतुर्थ क्षेत्राचाच एक हिस्सा असल्याचे मानतात. पंचक्षेत्राला चतुर्थ क्षेत्राशी जोडतात काही शास्त्रज्ञ, काही इकॉनॉमिस्ट. त्यांचं असं म्हणणं आहे की पंचक्षेत्रामध्ये समाजातील व अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेचा म्हणजे हायेस्ट लेवल्स ऑफ डिसिजन मेकिंग समावेश होतो याच्यामध्ये. हायेस्ट लेवल ऑफ डिसिजन मेकिंग. मग पंचक्षेत्रामध्ये कोण आहे? गव्हर्नमेंट येणार. कारण हायेस्ट लेवल ऑफ डिसिजन मेकिंग कोण करतं? गव्हर्नमेंट. याच्यामध्ये युनिव्हर्सिटी येणार, विद्यापीठे येणार. ठीक आहे, सरकार, विज्ञान, विद्यापीठे, सरकारी संस्था, NGOज आपण त्याला म्हणतो. बरोबर, NGOज, उच्चस्तरीय कार्यकारी संचालक व अधिकाऱ्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. तर या सगळा समावेश कशामध्ये होणार? याला आपण म्हणतो पंचक्षेत्र. ठीक आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं गेलं की पंचक्षेत्र काय? फक्त एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं की हायेस्ट डिसिजन मेकिंग जिथे होणार ते म्हणजे पंचक्षेत्र. जिथे डोक्याचा वापर होणार ते म्हणजे कोणतं? क्वार्टरनरी चतुर्थ क्षेत्र. जिथं वस्तूंचं दळणवळण, ने-आण केली जाणार, वाहतूक केली जाणार, ठीक आहे, ट्रान्सपोर्ट केली जाणार, सेवा पुरवली जाणार वस्तूंची, त्याला आपण म्हणतो टर्शियरी सेक्टर. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि जिथं वस्तू तयार होणार, समजा आता हा पेन आहे, जो पेन मी यूज करतोय, तुम्हाला दिसतोय हा पेन. तर हा जो पेन आहे, तर हा पेन कुठे तयार होणार? याचं रॉ मटेरियल म्हणजे काय? प्रायमरी सेक्टर. आणि हा इथं याची फिनिश गुड कुठे तयार होणार? ते म्हणजे इंडस्ट्रियल सेकंडरी सेक्टर. ते तुम्ही लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आता मी ऑनलाईन ऑर्डर केला, तर ऑनलाईन ऑर्डर केलं म्हणजे काय? मला सर्व्हिस भेटली. म्हणजेच ज्या बनवलेल्या वस्तूंची सेवा पुरवली गेली त्याला आपण टर्शियरी सेक्टर म्हणणार, ज्याला सर्व्हिस केली जाणार. ठीक आहे. चला पुढे आपण जाऊया. पंचक्षेत्र पण आपण बघितलं. आता मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे आपण क्षेत्र बघूया. आता याच्यामध्ये बघा कोणते कोणते सेक्टर येणार? पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर. ठीक आहे. त्यानंतर मग बरेच सेक्टर याच्यामध्ये आहेत, ते आपण सगळे घेऊया. तुम्हाला मागचा पॉईंट कळला का? इकॉनॉमीचे सेक्टर्स. बाकीच्यांना कळाले का? हो सर. ठीक आहे. आता येस, मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे आपण क्षेत्र बघूया. यामध्ये पहिलं आहे पब्लिक सेक्टर, दुसरं आहे प्रायव्हेट सेक्टर. हे मालकीनुसार म्हटले, लक्षात घ्या. पब्लिक सेक्टर म्हणजे काय? जे गव्हर्नमेंटच्या अंडर येणार त्याला आपण पब्लिक सेक्टर म्हणतो. मग आता सरकारी मालकी, व्यवस्थापन व नियंत्रणाखाली असलेल्या सर्व उद्योग उपक्रमांचा समावेश सार्वजनिक क्षेत्रामध्ये केला जातो. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय? जिथे गव्हर्नमेंटचे डिसिजन मेकिंग चालते आणि पूर्ण गव्हर्नमेंटचा कंट्रोल असणार आहे त्याच्यावर. सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकारमार्फत चालवले जाणारे सर्व उद्योग उपक्रम येतात. बरोबर. याच्यामध्ये उदाहरण बघा, रेल्वे, शस्त्रास्त्रे, दूरदर्शन, पेट्रोलियम इत्यादी. ठीक आहे, पेट्रोलियम इत्यादी हे सगळे कशामध्ये आहे? या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे क्षेत्र याच्यामध्ये येतात, लक्षात घ्या. त्यानंतर 2 नंबर याच्यामध्ये आहे खाजगी क्षेत्र, प्रायव्हेट सेक्टर आपण याला म्हणतो. खाजगी क्षेत्रामध्ये सगळे खाजगी मालकीच्या वस्तू असणार आहेत, ज्यामध्ये उद्योग व्यवसायांवर खाजगी व्यक्ती किंवा समूहाची मालकी नियंत्रण असणार. सॉरी. त्यानंतर वैयक्तिक लाभ मिळवणे हे खाजगी क्षेत्राचे मूलभूत उद्दिष्ट असणार आहे. जसं उदाहरणार्थ कृषी व पूरक उद्योग
लघु उद्योग, घाऊक व किरकोळ व्यापार इत्यादी हे सगळे काय आहेत खाजगी प्रायव्हेट सेक्टरमध्ये येतात. तर तुम्ही म्हणणार सर कृषी कसं काय? तर कृषी प्रायव्हेटच आहे ना. एखादा शेतकरी आहे. शेतकरी म्हणजे काय? ज्याच्याकडे शेती आहे. त्याची स्वतःची शेती आहे ना, ती काय गव्हर्नमेंटची आहे का? नाही, स्वतःची आहे ती. मग त्याच्यावर तो तो स्वतः प्रोडक्शन करणार ना. लोक कामाला माणसं लावणार. कांद्याचं प्रोडक्शन घेणार, द्राक्षाचं उत्पादन घेणार, डाळिंबचं उत्पादन घेणार. खूप साऱ्या फ्रुट्सचं पण साऱ्या फळांचं पण उत्पादन तो घेऊ शकतो. आणि ते स्वतः तो स्वतःच्या बेनिफिटसाठी तो विकणार. बरोबर? तो पैसा त्यालाच मिळणार. एवढा तो पैसा गव्हर्नमेंटला मिळणार आहे. गव्हर्नमेंटला तर टॅक्स पण नाही. कृषीचा टॅक्स पण देत नाही गव्हर्नमेंटला. घाऊक, लघु उद्योग, घाऊक आणि किरकोळ उद्योग, व्यापार इत्यादी. ठीक आहे. चला संयुक्त क्षेत्र बघा आपण. 3 नंबर जॉइंट सेक्टर आपण याला म्हणतो. जॉइंट सेक्टर म्हणजे काय? असं सेक्टर जिथे सरकार व खाजगी दोघांची तिथे संयुक्त मालकी असणार आहे. लक्षात घ्या. संयुक्त त्यांचा अधिकार असणार एखाद्या वस्तूवर. दोघांचे निर्णय जे असणार ते दोघांची एकमेकांशी कम्युनिकेट करूनच घेणार जॉइंट सेक्टरमध्ये. जॉइंट सेक्टरमध्ये दोघांची 50-50% पार्टनरशिप असणार आहे. 4 नंबर सहकारी क्षेत्र आहे. कोऑपरेटिव्ह सेक्टर म्हणतो आपण याला. या क्षेत्रामध्ये सहकारी तत्वावर स्थापन करण्यात आलेल्या संस्थांचा किंवा उद्योगांचा समावेश होतो. सहकारी म्हणजे काय? ग्रुप ऑफ पीपल विल कम टुगेदर अँड फॉर्म वन पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काही एकाची मालकी नाही राहणार. कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये एकाची मालकी राहत नाही. ठीक आहे, प्रायव्हेटली. तर एक कम्युनिटीद्वारा ते ओन केलं जातं. कम्युनिटी घेऊन तो ग्रुप स्थापन करणार. सो ही ना इथं जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये एक उपक्रमावरती म्हणजे बघा सहकारी क्षेत्र हा खाजगी क्षेत्राचा एक उपप्रकार मानता येईल. सहकारात मालकी खाजगीच पण व्यक्तीऐवजी समूहाची असते. ठीक आहे. याच्यामध्ये बघा भांडवलशाही व समाजवाद या 2 अर्थप्रणालींचा सुवर्ण मध्य म्हणजे काय? सहकार होय. ठीक आहे. हे आपण याच्यामध्ये बघितले. सहकाराचे वैशिष्ट्य हे की जसं की सभासदाने आणलेले भांडवल कितीही असलं तरी एक सभासद एक मत या तत्वानेच ते सहकारी संस्थांचा कारभार चालतो. तर अशा प्रकारे आपण बघितलं. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्य. सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी आपण बघितले. आता भारतीय अर्थव्यवस्थेची आपण ठळक वैशिष्ट्य बघूया. ज्यामध्ये बघा तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्य जर आपण बघितले याच्यामध्ये, तर प्रास्ताविक याच्यात काय सांगतो बघू शकतो आपण. भारतीय अर्थव्यवस्था ही एक विकसनशील अर्थव्यवस्था आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून नियोजनाच्या मार्गाने आर्थिक विकास साध्य करण्याचा मार्ग अनुसरला होता. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये विविधांगी बदल झाले. मात्र 1991च्या आर्थिक सुधारणांपासून भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास हा नियोजित मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे चालला गेला. बरोबर? ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितले 1991 मध्ये इकॉनॉमिक रिफॉर्म्स केले गेले होते. आणि याच्या अगोदर आपली अर्थव्यवस्था कशी होती? आपली अर्थव्यवस्था बांधिस्त म्हणजे एक क्लोज्ड इकॉनॉमी होती. त्यानंतर थोडीशी मुक्त झाली. 1991 नंतर. का? कारण 1991च्या आसपास भारतीय अर्थव्यवस्थेवर खूप मोठी संकट आली होती. भारतावर इंटरनल एक्सटर्नल डेब्ट खूप जास्त वाढलं होतं कर्ज आणि आपली इकॉनॉमी पूर्णपणे डगमगून गेली होती. मग कुठेतरी इकॉनॉमीला एक स्ट्रॉंग बळकट करण्यासाठी भारताने 1991 मध्ये एल-पी-जी लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन हे इम्प्लिमेंट केले होते. म्हणजे इकॉनॉमिक रिफॉर्म्स यामध्ये इकॉनॉमी बरीचशी त्यांनी मोकळी केली होती. तुम्ही याच्यामध्ये हे बघू शकता. मात्र 1991च्या या आर्थिक सुधारणांपासून भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास हा नियोजित मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे चालला गेला. म्हणजे काय आता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये अलाउड होती, की ज्यांना इन्व्हेस्ट करायचं भारतामध्ये ते बिनधास्त येऊ शकतात. एफ-डी अलाउ केला गेला. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. परकीय गुंतवणूक. ठीक आहे. आणि मग यानुसार 1991 पासून आपली इकॉनॉमी ही मुक्त झाली. मात्र अजूनही दरडोई उत्पन्नाचा जो स्तर आहे तो फार कमी आहे. वृद्धी दरातील चढ-उतार खूप जास्त आहे. लोकसंख्येचा उच्च वाढीचा दर, दारिद्र्याचे उच्च प्रमाण, बेरोजगारीचा उच्च दर, कृषीधारित अर्थव्यवस्था इत्यादी भारतीय अर्थव्यवस्थेची महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत. म्हणजे आपली अर्थव्यवस्था इथं या पॉइंटमध्ये असं म्हणायचंय, की भारतीय अर्थव्यवस्था एवढी मुक्त करून देखील अर्थव्यवस्थेवर ज्या प्रकारे बघू शकता इथे
ठीक आहे. अर्थव्यवस्था मुक्त करून देखील पण हे प्रॉब्लेम जे आहेत ते अजून आपल्या अर्थव्यवस्थेचे कमी झालेले नाहीयेत. म्हणजे अनएम्प्लॉयमेंट खूप आहे, पॉवर्टी जास्त आहे भारतामध्ये. लोकसंख्याचा जो उच्च वाढीचा दर आहे तो जास्त आहे. वृद्धी दर जास्त चढ-उतार आहे वृद्धी दरामध्ये देखील. दरडोई उत्पन्नाचा स्तर कमी आहे. हे सगळे प्रॉब्लेम अजून पण आहेत. ठीक आहे. म्हणजे सुधारणा अजून थोड्याफार प्रमाणात झालेल्या आहेत. बऱ्यापैकी अजून सुधारणा करायच्या बाकी आहेत. चला पुढच्या पॉइंटकडे जाऊया. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य आपण घेऊया. हे झालं होतं का आपल्या लास्ट लेक्चरमध्ये? हे डिस्कस केलं होतं का आपण लास्ट क्लास? सांगा बरं. तुमचा आवाज ब्रेक होतोय. माझा आवाज ब्रेक होतोय का तुम्हाला? हो सर, झालंय हे. झालंय ना? हो. घ्यायचं की नाही घ्यायचंय? घेऊया सर. ठीक आहे. थोडंसं मी तुम्हाला परत एकदा एक याची रिव्हिजन करून देतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की लो पर कॅपिटा इन्कम काय असतो? पर कॅपिटा इन्कम काय असतो? सो पर कॅपिटा इन्कम याबद्दल जसं मी तुम्हाला एक रिव्हिजन सांगून देतो, की देशाचे दरडोई उत्पन्न हे देशाच्या आर्थिक स्थितीचे एक महत्त्वाचे निर्देशक आहे. बरोबर? आता दरडोई उत्पन्नाचा अर्थ काय होतो? पर कॅपिटा इन्कम असं आपण याला इंग्रजीमध्ये म्हणतो. म्हणजे टोटल जी पॉप्युलेशन असते डिव्हायडेड बाय टोटल पॉप्युलेशन किंवा असं म्हणा, जो अर्निंग पर्सन आहे, म्हणजे अर्निंग पर्सन डिव्हायडेड बाय टोटल पॉप्युलेशन ऑफ इंडिया. जे कमवणारे लोक आहेत, त्यांना टोटल पॉप्युलेशन डिव्हाईड करायचं भारताच्या. जे काही तुम्हाला इन्कम मिळेल ते तुम्हाला तुमचं असणार आहे पर कॅपिटा इन्कम. ठीक आहे. हे अॅन्युअली काढलं जातं आणि यानुसार दरडोई उत्पन्नामध्ये वेगाने वाढ घडवून आणणे हे भारतीय नियोजनाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. दरडोई उत्पन्न जितकं जास्त असेल तेवढी आपली पर्चेसिंग कॅपॅसिटी जास्त असणार आहे वस्तूंची. म्हणजे त्याला आपण पीपीपी म्हणतो. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. हे टोटली डिपेंड असतं कशावर? पर कॅपिटा इन्कमवर. पर कॅपिटा इन्कम जेवढं हाय तेवढी आपली पीपीपी जास्त असणार आहे. पीपीपी लक्षात ठेवा. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. खरीदण्याची क्षमता सॉरी. ठीक आहे. आता तुम्हाला याचं एक्झाम्पल सांगतो मी. अमेरिकेमध्ये बघा पर कॅपिटा इन्कम किती आहे? त्यांच्या एका व्यक्तीचा पर कॅपिटा इन्कम अॅन्युअली 12 लाख रुपये. समजा 12 लाख. अमेरिकेमध्ये ज्याचं अॅन्युअल इन्कम 15 लाख रुपये त्याला गरीब मानतात. अमेरिकेमध्ये. तो अंडर पॉवर्टी. आणि भारतामध्ये तो करोडपती आहे. ठीक आहे. म्हणजे तो लखपती झाला. सो अमेरिकेमध्ये 15 लाख अॅन्युअल इन्कम असणारा व्यक्ती हा अंडर पॉवर्टी. लक्षात घ्या. त्यांच्या डॉलरमध्ये ते काउंट करतात. आपण रुपीमध्ये काउंट करतो. आपल्याकडे 15 लाख म्हणजे मग आसमान तू कुठं मला आभाळात म्हणणार नाही. तर मग याच्यानुसार जर तुम्ही इंडियामध्ये बघितलं तर आपला समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचा अॅन्युअल इन्कम हा 2 लाख रुपये. 2.5 2.5 लाख रुपये पर कॅपिटा इन्कम.
पर कॅपिटा इन्कम PCI. तर याची पर्चेसिंग पॉवर किती असणार आहे समजा फॉर एक्झाम्पल. तर समजा हे महिन्याला काहीतरी खर्च किती करत असेल 2 लाख करत असेल, सॉरी महिन्याला नाही वर्षाला, किंवा समजा 1.5 लाख रुपये काहीतरी खर्च असेल 1.5 आणि बाकी सगळी यांची सेव्हिंग असणार व्हॉटएव्हर. पण तरी 2.5 हे याचं अॅन्युअल इन्कम आहे, पर कॅपिटा इन्कम आहे. आता हे जर पर कॅपिटा इन्कम अमेरिकेचं बघितलं 12 लाख रुपये, तुम्हाला फक्त मी एक्झाम्पल सांगितलं 12 लाख रुपीज आहे. आता तो 6 लाख रुपये पण खर्च करेल, त्याची पॉवर कोणाची जास्त आहे पर्चेसिंग पॉवर? अमेरिकेच्या व्यक्तीची जास्त आहे ना भारतापेक्षा. याचं तर किती आहे पर कॅपिटा 2.5 लाख रुपये, याचं 12 लाख रुपये. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी कोणाची जास्त? अमेरिकेवाली जास्त. ठीक आहे. अजूनही तुम्हाला याचं बेस एक्झाम्पल सांगतो मी. समजा एखाद्या अमेरिकेमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपये काय पगार आहे. तोच भारतामध्ये राहणाऱ्याला 50,000 रुपये पगार आहे. तर पर्चेसिंग पॉवर पॅरिटी कोणाची जास्त? ऑब्वियस अमेरिकन पर्सनची. याने 50,000 खर्च पण करून टाकले, याला काही फरक पडणार नाही. याने जर 50,000 खर्च केले, याच्याकडे काही राहणार का शिल्लक? काही राहणार नाही. बरोबर? मग याला आपण म्हणतो पर कॅपिटा इन्कम, याला यानुसार काढतात PPP नुसार. ठीक आहे. 2018-19 या तात्पुरत्या अंदाजानुसार चालू किमतींना मोजलेले दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे पर कॅपिटा नेट नॅशनल इन्कम हे किती होतं? 1,26,406 रुपये प्रति वर्ष इतके होते. बघा, मी तर 2.5 सांगितलं, 2.5 लाख रुपये ते एक्झाम्पल दिलं होतं. एवढंच फक्त आपलं 18-19चं पर कॅपिटा इन्कम एवढं झालेलं आहे, काही म्हणजे बऱ्याचशा पॉप्युलेशनचा. ठीक आहे. आता जे काही जास्त कमवतात त्यांचं नाही म्हणत मी, कॉमन लेवलला ज्यांचं सरासरी आहे ती कन्सिडर केली जाते. उत्पन्नाच्या व दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर कमी, लो ग्रोथ रेट ऑफ इन्कम अँड पर कॅपिटा इन्कम. भारताचे दरडोई उत्पन्न कमी आहेच, मात्र त्याचबरोबर त्याच्या वाढीचा दरही कमी आहे. म्हणजे ऑलरेडी दरडोई उत्पन्न काय भारताचं कमी, म्हणजे ग्रोथ त्याची आहे, ती ग्रोथ पण पाहिजे तशी नाहीये, ती पण कमीच आहे. 1990 पूर्वी हा दर तर म्हणजे खूपच कमी होता. 1950च्या दशकामध्ये 1980 याच्या दरम्यान तुम्ही बघितलं 50 ते 80च्या दरम्यान जीडीपीच्या वाढीचा दर जो होता सरासरी फक्त 3.5% होता. जीडीपीचा वाढीचा दर 3.5% होता. तर दरडोई उत्पन्न वाढीचा दर केवळ 1.3% इतका होता. पर कॅपिटा इन्कम फक्त 1.3 आणि हे 3.5%. तर याला हिंदू वृद्धी दर म्हणजे हिंदू ग्रोथ रेट असे संबोधले जाते, याच रेटला. 1991च्या आर्थिक सुधारणांपासून या दरामध्ये वाढ झालेली आहे. जो पर कॅपिटा इन्कमचा दर आहे, रेट हा वाढलेला आहे 1991च्या इकॉनॉमिक रिफॉर्म्स नुसार. या प्रकारे पुढच्या पॉईंटकडे आपण जाऊया. मात्र अपेक्षित वाढ होऊ शकली नव्हती. लक्षात घ्या, 1991 नंतर जरी पर कॅपिटा इन्कम सुधारायला लागलं, परंतु अपेक्षित वाढ झाली नाही त्याच्यामध्ये. अलीकडील काही वर्षातील जीडीपीच्या वाढीचे दर, आर्थिक वृद्धी दर, इकॉनॉमिक ग्रोथ रेट हे पुढील प्रमाणे आहेत. तुम्ही जर आता बघितलं असेल, कोविडमुळे तर अजून हा PPP जो आहे हा एकदमच खाली गेलेला आहे आणि हा देखील PCI पर कॅपिटा इन्कम आता एकदमच डाऊन झालेला आहे कोविडच्या लाटीमुळे. तर आपण हा मुद्दा घेणार आहोत. 3 नंबर इथेच आपण थांबलो होतो लास्ट क्लासमध्ये, याच्या पुढे आपण गेलो नव्हतो. कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव, डॉमिनन्स ऑफ ऍग्रिकल्चर ऑन इंडियन इकॉनॉमी. इंडियन इकॉनॉमीवर कृषी क्षेत्राचं काय डॉमिनन्स आहे ते आपण याच्यात बघणार आहोत. लोकसंख्येचा मोठा गट कृषी व संलग्न कार्यांमध्ये गुंतलेला असणे, मात्र कृषी क्षेत्राचे जीडीपी मधील योगदान कमी असणे हे विकसनशील अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे लक्षण असते. ठीक आहे. म्हणजे काय असतं बघा, भारताचं आता कंडिशन अशी झालेली, जेव्हा इंडियाला इंडिपेंडन्स मिळालं होतं तेव्हा जवळपास 75% पेक्षा जास्त लोकसंख्या ही फक्त ऍग्रिकल्चर मध्ये एंगेज होती. म्हणजे यांचा पूर्ण उदरनिर्वाह ऍग्रिकल्चरवर चालायचा. आणि त्यामध्ये त्यावेळेस त्या वर्षी स्वातंत्र्यानंतर ऍग्रिकल्चरचा वाटा पण भारतीय इकॉनॉमीमध्ये जास्त होता. कारण भारतीय इकॉनॉमीमध्ये 3 क्षेत्राचा वाटा कन्सिडर करतात. एक ऍग्रिकल्चरचा, दुसरा इंडस्ट्रीचा करतात कन्सिडर आणि तिसरा सर्व्हिस सेक्टरचा करतात. बाकी ते चतुर्थ पंचम सोडून द्या. ठीक आहे. यांचा कन्सिडर करतात वाटा भारतीय इकॉनॉमीमध्ये. यामध्ये ऍग्रिकल्चर सगळ्यात जास्त होता आफ्टर इंडिपेंडन्स. 75% पॉप्युलेशन एंगेज असतं, म्हणजे विचार करा. आणि आज हीच पॉप्युलेशन तुम्ही बघितली ऍग्रिकल्चर मध्ये, तर आज फक्त किती लोक एंगेज आहेत ऍग्रिकल्चर मध्ये?
जे ऍग्रिकल्चर करणारे आता फक्त किती आहेत? 17.5 17.5 जवळपास 16-17% 15 ते 16% एवढे फक्त आता तुम्हाला पॉप्युलेशन दिसणार. परंतु आज पण जर तुम्ही बघितलं कृषी क्षेत्राचा वाटा जो आहे डॉमिनन्स ऑफ ऍग्रिकल्चर ऑन इंडियन इकॉनॉमी ते आज पण जास्तच आहे. कारण उदरनिर्वाहासाठी जरी शेती करणारे कमी झालेत, परंतु शेतीवर डिपेंड राहणारे जास्त आहेत. ठीक आहे. शेतीवर डिपेंड राहणारे म्हणजे कोण? एम्प्लॉई. आता गावाकडे जर तुम्ही बघितलं खेड्यागावांकडे, तिथे रोजगाराचे काही दुसरे साधनं असतात का? नसतात. शेतीशिवाय काय आहे का त्यांचं? काही नसतं. सो फॉर ऍग्रीकल्चर इज द ओन्ली मीन्स ऑफ देअर अर्निंग्स, देअर इन्कम. ठीक आहे. मग याच्यामध्ये समजा आता फॉर एक्झाम्पल गावाकडे पण कसं राहतं, कामं पण सीझननुसार मिळतात. त्यांच्या जवळ-जवळ 12 महिन्यातून एक 8 ते 9 महिने सीझनरी असतं. तेव्हा एम्प्लॉयमेंट मिळते, नंतर मिळत नाही एम्प्लॉयमेंट. तर लोकसंख्येचा मोठा गट कृषी व संलग्न कार्यांमध्ये गुंतलेला असणे मात्र कृषी क्षेत्राच्या जीडीपी मधील योगदान कमी असणे हे विकसनशील अर्थव्यवस्थेचे महत्वाचे लक्षण आहे. आज जर तुम्ही बघा ना, या आज सेक्टर जर तुम्ही बघितले, ऍग्रीकल्चर सेक्टर, त्यानंतर इंडस्ट्री सेक्टर, त्यानंतर टर्शरी सेक्टर म्हणजे सर्व्हिस सेक्टर. आज जर तुम्ही मी तुम्हाला मागील 17.5-16% जो चुकीचा डेटा सांगितला गेला. आज जर तुम्ही बघितला, पहिले काय होतं? पहिले ऍग्रीकल्चरचा जो वाटा होता आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, तो 60% पेक्षा जास्त होता पहिले. आज तुम्ही जर बघितलं ऍग्रीकल्चरचा किती वाटा आहे इंडियन इकॉनॉमीमध्ये? इन्कममध्ये किती वाटा आहे भारताच्या इन्कममध्ये? फक्त जर तुम्ही मोजून जर बघितलं असेल 14.5 किंवा 6% काहीतरी वाटा आहे. ऍग्रीकल्चरचा 60% वरून 14% वरून लागलं. आणि जे लोक कामासाठी जे डिपेंड आहेत ऍग्रीकल्चरवर, त्यांची संख्या आज पण 45% पेक्षा जास्त आहे. जे लोक ऍग्रीकल्चरवर डिपेंड आहेत. जरी ऍग्रीकल्चरचा वाटा हा नॅशनल इन्कम मध्ये कमी झाला, तरी देखील जे अवलंबून राहणारे लोक आहेत सर्व्हायव्हलसाठी ते ऍग्रीकल्चरवरच आहेत. ठीक आहे. आणि इथे इंडस्ट्रीचा तुम्ही वाटा बघितला तर अराउंड तुम्हाला एक 28 to 30% इंडस्ट्रीचा वाटा वाढलेला आहे. आणि बाकी 57% जो वाटा आहे इंडियन इकॉनॉमी जो सर्व्हिस सेक्टरचा आहे. 57% वाटा नॅशनल इन्कम मध्ये सर्व्हिस सेक्टर सगळ्यात जास्त वाटा देतो. तरी देखील आपली इकॉनॉमी कोणती? ॲग्रेरियन इकॉनॉमी, कृषी आधारित आपली अर्थव्यवस्था आहे. सर्व्हिस इकॉनॉमी नाही आहे आपली, जरी यांचा वाटा जास्त असेल तरी. याचं काय कारण? कारण सगळ्यात जास्त लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी कशावर डिपेंड आहेत? ऍग्रीकल्चरवर डिपेंड आहेत. ठीक आहे. म्हणजे सर्व्हिस सेक्टर पेक्षा जे जॉबसाठी डिपेंड असणारे लोक आहेत ते ऍग्रीकल्चरवर जास्त असतात. तर इथे आपण हे डिस्कस केलं बेसिक गोष्टी. लोकसंख्येचा मोठा गट हा कृषी व संलग्न कार्यालयामध्ये आपण घेतलेला आहे. भारताची अर्थव्यवस्था पहिल्यापासून कृषी आधारित आहे. पहिल्यापासून स्वातंत्र्यापासून 1951 मध्ये सुमारे 70% जनता ही कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये गुंतलेली होती. आपल्या उदरनिर्वाहासाठी, जॉबसाठी. आज हे प्रमाण किती झालेले आहे? हे खूप खाली उतरलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आता डेटा समोर तुम्हाला मी दिला. हा थोडा जुना डेटा आहे 17.24%. आता 14-15% फक्त वाटा आहे कृषीचा. जीव्हीएतील जीव्हीए म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड आपण याला म्हणतो. ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. हे काय असतं मी तुम्हाला पुढे सांगतो. जीव्हीएतील कृषी क्षेत्राचा जो हिस्सा आहे 18 आणि 19 मध्ये तो फक्त 17.24% आहे. म्हणजे तात्पुरता अंदाज हा फक्त कन्सिडर केला होता यांनी. तर श्रम ब्युरोचा 5व्या रोजगार ठीक आहे रोजगार बेरोजगार सर्वेक्षणानुसार 2015-16 मध्ये कामगार लोकसंख्येपैकी 46.1% लोक प्राथमिक क्षेत्रामध्ये गुंतलेले आहेत आज देखील आपल्या रोजगारासाठी. ते गुंतलेले होते. सो कृषी उद्योग व सेवा क्षेत्रांचा जो जीव्ही आहे स्थूल मूल्यवर्धित मधील तसेच कामगार लोकसंख्येमधील हिस्सा तुम्हाला मी या पुढील प्रमाणे सांगेल. ठीक आहे. चौथा आहे आर्थिक विषमता.
आर्थिक विषमता एकच मिनिट तुम्हाला मी तो थोडासा जीव्हीए बद्दल सांगून देतो. जीव्हीए काय असतं. हा जो पॉईंट इथे आपण घेतलेला आहे आर्थिक विषमतेच्या अगोदरचा कृषी उद्योग व सेवा क्षेत्राचा जीव्हीए स्थूल मूल्यवर्धित त्याला स्थूल मूल्यवर्धित म्हणतात जीव्हीएला. यामधील तसेच कामगार लोकसंख्येमधील हिस्सा तुम्हाला मी सांगतो वन बाय वन. याचं इयर आणि यानुसार आपण बघूया. मी ब्लँक पेज घेतो. तर बघा यामध्ये तुम्हाला इथे मी एक क्षेत्र देतो. क्षेत्र त्यानंतर इथं पहिलं क्षेत्र कोणतं आहे? उद्योग क्षेत्र. पहिलं कृषी नंतर उद्योग. एक मिनिट. तिसरा आहे सेवा. त्यानंतर जीव्हीए मधील हिस्सा. %14.37%. त्यानंतर कशाचा आहे? हा कृषीचा आहे. 31.30%. 3 आहे 54.33%. एकूण किती झालं? 100% झालं. त्यानंतर इकडे आहे कामगार लोकसंख्येतील हिस्सा. तुम्ही लिहून शकता 2018 आणि 19चा आहे हा. आणि हा जो आहे इकडचा डेटा हा 2015-16चा आहे. यामध्ये किती होता? 46.1% होता. त्यानंतर 32.0%. आणि त्यानंतर लास्ट आहे तो म्हणजे हा 21 आहे 2 नंबरचा आणि हा 32 आहे. 32.0% आणि हा 8%. 21.8% हा. 21.8%, 46.1%, 32.0%. तर हे आपण इथे तुम्हाला मी बेसिक डेटा सांगितला याच्याबद्दलचा. तर तुम्ही नोट डाउन करू शकता की कोणत्या वर्षी कशा प्रकारे वाटा होता कृषी क्षेत्राचा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये. 15-16ला किती पर्सेंट? 46% होता. आज फक्त 14% आहे. पण ते दोघे वेगळे आहेत. तो कामगार लोकसंख्येतील हिस्सा आहे की 46% जी पॉप्युलेशन आहे ही डिपेंड होते कृषी क्षेत्रावर. आणि कृषी क्षेत्राचा वाटा किती होता नॅशनल इन्कम मध्ये? 14.37. उद्योग क्षेत्रामध्ये किती लोक बिझी एंगेज आहेत उद्योग क्षेत्रामध्ये? तर 21.8% रोजगार प्रोव्हाइड करतं. आणि हिस्सा किती? 31.30%. सर्व्हिस सेक्टरचा वाटा जो आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 54.33% आहे. किती लोक एंगेज आहेत? किती लोकांना एम्प्लॉयमेंट देते सेक्टर? 32.0%. सगळ्यात हायेस्ट कोणते? अजून पण कृषी आहे. म्हणून आज पण आपली अर्थव्यवस्था काय? कृषी अर्थव्यवस्था आहे. ओके. पुढच्या पॉइंटला आपण जाऊया. नोट डाऊन करून घ्या, इम्पॉर्टंट आहे. समजलं इथपर्यंत? हा सर. तुम्हाला जीव्हीए समजला? जीव्हीए काय? ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. तुम्हाला एक कॉन्सेप्ट मी थोडी क्लिअर करून देतो.
जीव्हीएचा फुल फॉर्म आहे ग्रॉस स्थूल उत्पन्न, आपण त्याला म्हणतो ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. याचा अर्थ काय होतो बघा, याचा अर्थ असा होतो की एका वर्षाच्या आत देशामध्ये जे काही उत्पन्न प्रोड्यूस केलं जातं, बघा दोघांचा डिफरन्स तुम्हाला सांगतो, जीडीपी आणि जीव्हीए मधला फरक काय. जीव्हीए वर्सेस जीडीपी. आता इथं जो पहिला आहे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड, याला आपण म्हणतो व्हॅल्यू ऑफ आउटपुट. इंटरमिजिएट. ठीक आहे. तर आता ऍक्च्युली काय असतं, इंटरमिजिएटचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये जी काही कॉस्ट लागलेली, ती कॉस्ट वगैरे सगळी मायनस केली जाणार, वस्तू बनवण्यासाठी जी कॉस्ट लागलेली आहे आणि त्याची फायनल कॉस्ट काढली जाणार, त्याला आपण तो ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. लक्षात घ्या, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेडचा अर्थ काय होतो, जी काही कॉस्ट लागलेली आहे वस्तू बनवण्यासाठी ती सगळी मायनस केली जाणार. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी एक्झाम्पल देतो, हा पेन आहे, ठीक आहे, जो माझ्या हातामध्ये आहे. या पेन बनवण्यासाठी जी काही कॉस्ट लागली असेल ही सगळी काय होईल, मायनस होणार व याची जी काही किंमत ठरवली जाणार, मग त्या अकॉर्डिंग ग्रॉस याची व्हॅल्यू काढली जाणार. तुम्हाला हे पुढे परत येणार आहे, मी तुम्हाला हे फक्त इनिशियल चॅप्टर मध्ये तुम्हाला एक कॉन्सेप्ट आलेली म्हणून तुम्हाला मी सांगितलं याच्यामध्ये. ठीक आहे, चला आपली पुढची स्लाइड आहे. याच्यामध्ये आर्थिक विषमता म्हणजे काय. आर्थिक विषमतेचा अर्थ काय होतो, इकॉनॉमिक इनइक्वालिटीज आपण याला म्हणतो इन इंग्लिश. इकॉनॉमिक इनइक्वालिटीज. ठीक आहे, जस्ट मोमेंट. आर्थिक विषमता, इकॉनॉमिक इनइक्वालिटी. भारतात मोठी उत्पन्नाची व संपत्तीची विषमता आढळून येते भारतामध्ये. NSSO नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन याला म्हणतो. याच्या अलीकडील आकडेवारीनुसार देशातील ग्रामीण कुटुंबांपैकी 39% कुटुंबे देशातील एकूण ग्रामीण मालमत्तेपैकी फक्त 5% मालमत्तेचे मालक आहेत. तुम्ही जर बघितलं असावं, 100% जी जमीन आहे आज देशामध्ये, याच्यामध्ये 80% जमीनचे जे मालक आहेत ते फक्त भारतातल्या पूर्ण लोकसंख्येच्या 5% फक्त लोक आहेत. त्यांच्याचकडे 80% जमीन आहे भारताची. ठीक आहे, बाकीच्यांकडे 20% जमीन आहे. तर मला काय, तर त्यांच्यापैकी 8% उच्च कुटुंबे त्या मालमत्तेपैकी 46% मालमत्तेची मालक असतात. ठीक आहे, आणि उत्पन्नाच्या या विषमतेचे प्रमाण मोजण्यासाठी लॉरेन्झ वक्र ही लाईन लक्षात घ्या. तुम्हाला जर एक्झाम मध्ये विचारलं गेलं की लॉरेन्झ वक्र काय, लॉरेन्झ वक्र ही एक लाईन आहे जी उत्पन्नाची मोजमाप करण्यासाठी तयार केलेली आहे. ठीक आहे, सो त्यावरून काढलेला गिनी गुणांक यांचा वापर केला जातो त्याच्यामध्ये. लॉरेन्झ वक्र व त्यावरून काढलेला जो गिनी गुणांक आहे यांचा वापर केला जातो. आणि मानव विकास अहवाल 2015, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2015 नुसार भारताचा गिनी गुणांक 2014 साली 33.6% इतका होता. गिनी गुणांक जेवढा अधिक तेवढी विषमता अधिक असणार आहे, लक्षात घ्या. आता तुम्हाला मी याच्यामध्ये एक सांगतो, तुम्ही आता रिसेंटली जर पेपर वाचला असेल किंवा नसेल वाचला, मागे एक न्यूज आली होती रिगार्डिंग भारताचा. आता नीती आयोगाने एक रिपोर्ट पब्लिश केला होता.
ठीक आहे, डेव्हलपमेंट इंडेक्स त्यांनी पब्लिश केली होती आणि त्यामध्ये त्यांनी हा रिपोर्ट दिला होता भारताच्या डेव्हलपमेंट बद्दलचा. त्यामध्ये आता त्यांनी असं म्हटलं बघा इथे गिनी गुणांक, तर गिनी गुणांक जेवढा जास्त असेल तेवढी भारतामध्ये इकॉनॉमिक इनइक्वालिटी असणार आहे. त्याला इंग्रजीमध्ये गिनी कोइफिशियंट असं पण म्हणतात. ओके, तो हा एक पॉप्युलेशन म्हणजे जे लोकसंख्या भारतामध्ये राहते त्या लोकसंख्येचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरला जाणारा एक मेजरमेंट आहे गिनी गुणांक. गिनी इंडेक्स याला म्हणतात. ठीक आहे, मला विचारलं गेलं गिनी गुणांक म्हणजे काय, तर इनइक्वालिटी भारतामधील मोजमाप करण्याचं एक प्रकारचे माध्यम आहे. ठीक आहे, तर यामध्ये बघा पुढील आपण गोष्टींकडे जाऊया. भारतातील उत्पन्नाची विषमता अलीकडे कमी होत असल्याचे दिसून येत आहे. भारताचा गिनी गुणांक 2010 ते 11 मध्ये किती होता? 36.8% होता. ठीक आहे, 36.8% होता 2010 आणि 11 मध्ये. तो 2014 मध्ये 33.6% इतका कमी झालेला आहे. उत्पन्न व संपत्तीची विषमता शहरी भागात ग्रामीण भागाच्या तुलनेत बरीच अधिक असते. सो दिस इज इम्पॉर्टंट टू कीप इन माइंड. त्यानंतर पुढील आपण घेऊया लोकसंख्या विस्फोट. ओव्हर पॉप्युलेशन आपण त्याला म्हणतो. ओव्हर पॉप्युलेशन झाली की लोकसंख्येचा विस्फोट होतो. ठीक आहे, ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे काय? 1901 साली असलेली 23.84 कोटी एवढी लोकसंख्या जस्ट अ मोमेंट, लोकसंख्या ओव्हर पॉप्युलेशनचा अर्थ काय बघा, 1901 साली 1901 साली असलेली 23.84 कोटी एवढी लोकसंख्या 2011 मध्ये वाढून सुमारे 121.2 कोटी एवढी झाली होती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतामध्ये लोकसंख्येचा विस्फोट घडून आला, मात्र 1981 पासून लोकसंख्या वाढीचा दर कमी होत असल्याचे आढळून येत आहे. 1991-2001 या दशकात लोकसंख्या 21.54% वाढली, तर वार्षिक वाढीचा दर हा 1.95% इतका वाढला होता. किती वाढला होता? 1.95. त्यानंतर 2001 ते 2011 या दशकामध्ये लोकसंख्या 17.64% वाढली होती. हा सगळा डेटा लक्षात घ्या, इम्पॉर्टंट डेटा आहे, फक्त मी तुम्हाला सांगतोय ओरली. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती झाली मग? 17.5, 17.5% एवढी वाढलेली आहे. मात्र भारताचे क्षेत्रफळ जागतिक क्षेत्रफळाच्या फक्त किती? 2.42% एवढंच आहे. म्हणजे जगाच्या केवळ 2.42% भूमीवर भारताची 17.5% लोकसंख्या राहते. म्हणजे जगाच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येची किती आहे? 17.5%. 100%तून 17.5% लोक फक्त भारतामध्ये राहतात जगामध्ये. तुम्हाला एक्झामला असा क्वेश्चन येईल, 2021च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के वाढली? किती टक्के एवढी आहे? वाढली नाही, किती टक्के आहे? मला हा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये बघा पुढचा मुद्दा याच्यामध्ये आपण घेणार आहोत तो म्हणजेच लोकसंख्येची उच्च वाढ ही अनेक समस्यांची मूळ मानली जाते. त्यामुळे उपलब्ध साधन सामग्रीची दरडोई उपलब्धता कमी होत असते. मात्र भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे 35% लोकसंख्या 15 वर्षाखालील, 50%हून अधिक लोकसंख्या 25 वर्षाखालील, तर 65%हून अधिक लोकसंख्या ही 35 वर्षाखालील एवढी आहे. हे तुम्ही इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तरुण लोकसंख्येचे हे मोठे प्रमाण खरे तर भारतासाठी मोठा लोकसंख्या विषयक लाभांश म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंडचा अर्थ काय होतो की समजा भारताची लोकसंख्या किती आहे? 100% मधून जर 60% तरुण यंगस्टरचं प्रमाण आहे तर याला म्हणतात लोकसंख्या डिव्हिडंड. म्हणजे हा लाभांश आहे भारत लोकसंख्येचा, कारण तरुण जास्त आहेत, म्हातारे कमी आहेत. सो या तरुण लोकसंख्येस शिक्षित
प्रशिक्षित व आरोग्यवान बनवल्यास ही प्रचंड मोठी लोकसंख्या भारतासाठी जबाबदार किंवा जबाबदारी न बनता एक आर्थिक विकासासाठी उपलब्ध असलेली एक मोठी मालमत्ता किंवा भांडवल बनेल. परंतु आजकालचं तुम्ही बघितलं असेल, भारताची तरुण पिढी पूर्णपणे बिघडत चाललेली आहे. स्पेशली खेड्यापाड्यातले जे गावांकडचे जे मुलं आहेत, ते तर पूर्णपणे वायात चालले. आपण म्हणतो भारत हा तरुणांचा देश आहे. चायनामध्ये सर्वात जास्त म्हातारे आहेत. ठीक आहे, तिथे तरुण यंगस्टर्स कमी आहे चायनामध्ये. भारतामध्ये तरुण खूप आहेत. परंतु भारताचे तरुण सगळ्यात चुकीच्या लाईनला आहेत. ते परत ते TikTok बंद केलं, तर ते पार ते हिरो बनून गेले TikTokवर. आता ते नाही बंद झाले, आता बरेचसे नवीन-नवीन कुठले प्लॅटफॉर्म आहेत. चायना ॲप्लिकेशन बनवतं आणि इंडियन तरुण त्याच्यामध्ये व्हिडिओ चालतात. या तरुण लोकसंख्येत शिक्षित, प्रशिक्षित व आरोग्यवान बनवल्यास ही प्रचंड मोठी लोकसंख्या भारतासाठी एक जबाबदारी न बनता आर्थिक विकासासाठी उपलब्ध असलेली एक मोठी मालमत्ता किंवा भांडवल बनणार. तरुण लोकसंख्येचा फायदा घेता आला तेही बरं, नाही तर ते देशाचं वाटोळं जाईल. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे 5 नंबरचा, गरिबी व बेरोजगारी. हा तुम्हाला स्पेशल चॅप्टर आहे. इथे फक्त मी थोडासा शॉर्ट पॉईंट ऍड केलेला आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 65 वर्षाहून अधिक काळातही भारतातील गरिबी व बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले नाही. 11-12 मध्ये NSOच्या 68व्या फेरीच्या आकड्यांवरून नियोजन मंडळाने मोजल्यानुसार सुरेश तेंडुलकर यांच्या अंडर एक कमिटी होती. या कमिटीचं काम होतं गरिबीचा डेटा जो आहे तो काढणं. भारतामध्ये एक सर्वे करणं, त्या सर्वेनुसार किती टक्के लोक गरीब आहेत, किती टक्के लोक श्रीमंत आहेत. ठीक आहे, हे सचिन तेंडुलकर कमिटीचं काम होतं. सॉरी, सुरेश तेंडुलकर पद्धतीनुसार दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण संपूर्ण भारतामध्ये यांनी किती काढलं होतं? सुरेश तेंडुलकर यांनी काढलं होतं 21.9% काढलं होतं. 100%हून 21.9% लोक हे अंडर पॉवर्टी आहेत भारतामध्ये, असा रिपोर्ट सुरेश तेंडुलकर कमिटीने दिला होता. ग्रामीण भारतामध्ये त्यांनी हे प्रमाण सांगितलं 25.7% बेरोजगारीचं, सॉरी गरिबीचं. तर शहरी भारतामध्ये 13.7% त्यांनी सांगितलं होतं. सो अधिक माहिती दारिद्र्य प्रकारामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. 2021 आणि 12 मध्ये कामगार लोकसंख्येपैकी जवळपास 10.8 दशलक्ष लोकसंख्या नित्य दर्जाच्या आधारावर, तर 24.7 दशलक्ष लोकसंख्या ही चालू दैनिक दर्जाच्या आधारावर बेरोजगार होती व त्यानुसार बेरोजगारीचा दर अनुक्रमे 2.2 आणि 5.6% होता. अधिक माहितीसाठी आपण रोजगार बेरोजगारी या प्रकारामध्ये डिस्कस करणार. फक्त हा तुम्हाला ओव्हरव्ह्यू मी सांगितलेला आहे. 6 नंबरचा मुद्दा, भांडवल निर्मितीचा दर कमी, लो रेट ऑफ कॅपिटल फॉर्मेशन. प्रकल्प व मशिनरीमध्ये गुंतवणूक होऊन स्थिर उत्पादक मालमत्ता निर्माण होण्याच्या प्रक्रियेला भांडवल निर्मिती असे म्हणतात. भांडवल निर्मिती म्हणजे काय? प्रकल्प व मशिनरीमध्ये गुंतवणूक होऊन जे काही लो रेट ऑफ कॅपिटल फॉर्मेशन असतं ना, की त्याच्यामध्ये कॅपिटलमध्ये किंवा प्रकल्प मशिनरीमध्ये गुंतवणूक करणे व स्थिर उत्पादक मालमत्ता निर्माण होण्याच्या प्रक्रियेला भांडवल निर्मिती असे म्हणतात. भारतामध्ये बचत दर कमी असल्याने गुंतवणूक दर ही कमी असतो, त्यामुळे भांडवल निर्मितीचा दर देखील कमी राहतो. याचबरोबर त्याचे पर्यवसन कमी राष्ट्रीय उत्पन्न व कमी दरडोई उत्पन्नामध्ये होते, त्यामुळे बचतीही कमी होतात. अशा रीतीने भारत कित्येक वर्ष न्यून विकासाच्या दुष्टचक्रामध्ये, म्हणजे विशियस सायकल ऑफ अंडर डेव्हलपमेंट, यामध्ये सापडलेला होता भारत याच्याचमुळे. सो भारतीय भांडवल लाजरे आहे असं म्हटलं जातं. लाजरे म्हणजे काय? याची कारण म्हणजे भांडवल गुंतवणुकीला धोका, कमी नफा क्षमता, गुंतविलेले भांडवल पुन्हा परत प्राप्त करणे अवघड, म्हणजे पुन्हा प्राप्त करणे अवघड आहे इत्यादी. सो म्हणून भारतीय भांडवल अंधारातून प्रकाशाकडे येण्याची जी फारशी धडपड जी आहे ती करीत नाही असे म्हटलं जातं. म्हणून लाजरे भांडवल म्हणतात. भारतीय भांडवल हे अंधारातून प्रकाशाकडे येण्याची शिफारस जी आहे, म्हणजे ती फारशी त्यासाठी धडपड करत नाही असा एक अनुमान काढला जातो. म्हणजेच भांडवलाची गुंतवणूक करण्याऐवजी ते अनुत्पादक बाबींमध्ये अडकून राहते किंवा बेकार पडून राहते. त्यानंतर 7वा मुद्दा आहे याच्यामध्ये औद्योगिकरणाचा अभाव, लॅक ऑफ इंडस्ट्रियलायझेशन. भारतामध्ये अत्याधुनिक अशा औद्योगिकरणाचा अभाव दिसतो, त्यामुळे अर्थव्यवस्थेत आर्थिक वृद्धी दर कमी राहतो. औद्योगिक क्षेत्राचा वार्षिक सरासरी वृद्धी दर सध्या 6व्या योजनेमध्ये 3.5%,
7व्या योजनेमध्ये 8.5%, 8व्या योजनेमध्ये 8.1%, तर 9व्या योजनेमध्ये फक्त 4.5% एवढा होता. लक्षात घ्या. यांनी काय म्हटलं, औद्योगिक क्षेत्राचा वार्षिक वृद्धी दर म्हटला. वृद्धी दर म्हणजे ग्रोथ रेट. वृद्धी दर म्हणजे काय? ग्रोथ रेट. 6व्या योजनेमध्ये 3.5%, 7व्या योजनेमध्ये 8.5%, 8व्या योजनेमध्ये 8.1%, 9व्या योजनेमध्ये 4.5% होता आणि हा दर 10व्या योजनेमध्ये 8.74% इतका ठरला होता. म्हणजे डिपेंड आहे की बघा, प्रत्येक जेव्हा पॉलिसी गव्हर्नमेंट फॉर्म करते, जेव्हा आता समजा एखादं वर्ष झालं 2021 आहे, 2022, तर 22 लागल्यावर गव्हर्नमेंट आपले काय नियोजन आखणार की 22 मध्ये ते 2022 मध्ये कोणत्या सेक्टरवर जास्त फोकस करणार की ज्या सेक्टरचा विकास होईल आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन केलं जाणार. ठीक आहे. यानंतर याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा वाटा आपण बघितला किती होता. मात्र आर्थिक सुधारणांचा परिणाम होऊन भारतीय उद्योग क्षेत्र विकास पावत आहे. नियोजन काळामध्ये झालेल्या भांडवली गुंतवणुकीमुळे औद्योगिकरणाचा पाया बांधला जाऊन भारताकडे सुद्धा चीनप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग हब ऑफ द वर्ल्ड बनण्याची क्षमता निर्माण झालेली आहे. ठीक आहे. चीनकडे जसं आहे, आता चीन जो आहे हा 100%, जवळपास 90% पेक्षा जास्त इंडस्ट्रियलाइज कंट्री झालेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून भारत पण त्याच वाटेने चाललेला आहे. ठीक आहे. पुढील मुद्दा याच्यामध्ये आहे तो पायाभूत सुविधांची कमतरता, इन्फ्रास्ट्रक्चरल इन्फॉर्मॅटिक्स. रस्ते, रेल्वे, बंदरे, वाहतूक, विमान वाहतूक, दूरसंचार, खत कारखाने, सिंचन सुविधा, बँकिंग, विमा सेवा या व इतर काही ज्या पायाभूत सुविधांची कमतरता हा भारताच्या आर्थिक प्रगतीच्या मार्गातील महत्वाचा अडसर आहे. अर्थात सरकारने हा अडसर दूर करण्यासाठी बहुआयामी प्रयत्न केलेले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय? रस्ते, रेल्वे, बंदर यांना सगळं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात. विमान वाहतूक कशी आहे, दूरसंचार कसा आहे, खत कारखाने तिथले कसे आहेत, म्हणजे तिथे अम्युनिटीज कशा इमिजिएटली प्रोव्हाइड केल्या जातात. बरोबर. तर याला सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधांची कमतरता म्हणतात. पायाभूत सुविधांना इन इंग्लिश म्हणतात इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस. ठीक आहे. 9 नंबरचा मुद्दा, बघा, जसं म्हणजे एखाद्या देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या प्रकारे असणार आहे, त्या प्रकारच्या देशामध्ये ग्रोथ होणार किंवा बाहेरून इन्व्हेस्टमेंट येणार. इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज समजा गव्हर्नमेंटने चांगल्या प्रोव्हाइड केल्या, एकदम वर्ल्ड क्लास त्यांनी जर इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्यात, तर ऑब्व्हियसली की अशा देशामध्ये गुंतवणूक होण्याचं प्रमाण पण जास्त राहतं. म्हणजे लोक बाहेरून येऊन गुंतवणूक करू शकतात. सो पुअर क्वालिटी ऑफ ह्युमन कॅपिटल, मानवी संसाधन साक्षरता, अंगीकृत कौशल्य, आरोग्य, स्वच्छता, आयुर्मान इत्यादी बाबींवर आधारित असते. मात्र या सर्व बाबतीत भारतात अपेक्षेप्रमाणे विकास न झाल्याने मानवी संसाधनांचा दर्जा हा निकृष्ट राहिला. ठीक आहे. यामध्ये हे तुम्ही ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा, लो लेवल ऑफ टेक्नॉलॉजी. उपलब्ध तंत्रज्ञानाचा दर्जा कमी राहिल्याने कृषीची प्रति हेक्टरी उत्पादकता तसेच उद्योग क्षेत्राची प्रति कामगार उत्पादकता कमी आहे. हे तुम्ही लक्षात घेणं ते गरजेचं आहे. त्याचबरोबर आजचा आपण हा चॅप्टर इथं फिनिश केलेला आहे. तर काही डाऊट क्वेश्चन असेल तर नक्की विचारा. पुढील चॅप्टर स्टार्ट करूया. अदरवाईज एनीवन? विचारा लवकर. सर 9वा जो आहे ना, पुअर क्वालिटी ऑफ ह्युमन कॅपिटल, तो परत सांगा सर एकदा. पुअर क्वालिटी ऑफ ह्युमन कॅपिटल म्हणजे काय बघा, की आपण याला मानवी संसाधन म्हणतो. मानवी संसाधन म्हणजे काय? मॅन पॉवर. आता पुअर क्वालिटी ऑफ ह्युमन कॅपिटल म्हणजे मग हे डिपेंड आहे की त्याचं एज्युकेशन, त्याचं आयुर्मान, आरोग्य वगैरे त्याचं कसं आहे. ठीक आहे. म्हणजे हेल्थ जर त्याची चांगली नसेल, ठीक आहे, जस्ट मोमेंट,
समजा त्याची हेल्थ वगैरे ओके नाहीये किंवा त्याचं अंगीकृत कौशल्य त्याच्याकडे स्किल कशा प्रकारे आहे. स्किल समजा जे पुरेसं स्किल आहे, त्या प्रकारे म्हणजे जे एखादं स्किल पाहिजे एखाद्या गोष्टीसाठी, त्या प्रकारे स्किल त्याच्याकडे नाहीये किंवा आरोग्य चांगलं नाहीये, स्वच्छता वगैरे प्रॉपर नाहीये, आयुर्मान कमी आहे, अशा बाबींवर आधारित असते मानवी संसाधन साक्षरता. म्हणजे मग इथे काय होणार, इथे त्याचं सगळेच अँगल कन्सिडर केले जाणार. त्याची हेल्थ चांगली असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याचं कौशल्य स्किल चांगलं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याचं आयुर्मान चांगलं असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचं एज वगैरे आणि याला सगळ्यात कारणीभूत आहे ते म्हणजे एज्युकेशन. म्हणजे एज्युकेशन जर बेस्ट दिलं गेलं, तर ऑब्व्हियस आहे की एज्युकेशनमुळे व्यक्ती स्वतःला एक कन्सिडर करतो की आपण कसं अजून आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो. बरोबर? त्याप्रकारे. म्हणजे पुअर क्वालिटी ऑफ ह्युमन कॅपिटल यासाठी असते, की ज्यामध्ये कौशल्याची अनुभवता आहे. म्हणजे कमतरता म्हणतो आपण त्याला. आरोग्याची कमतरता, स्वच्छतेची कमतरता, आयुर्मान आणि मात्र या सर्व बाबतीत भारतामध्ये अपेक्षेप्रमाणे विकास न झाल्याने मानवी संसाधनाचा दर्जा हा अजून पण निकृष्ट राहिलेला आहे, की या गोष्टींवर फोकसच नाही केला आहे अजून इंडियाने चांगल्या प्रकारे. म्हणून नरेंद्र मोदींचं गव्हर्नमेंट आलं तेव्हा त्यांनी लगेच स्किल इंडिया सांगितलं. स्किल इंडिया अजून पण आहे, अजून पण चालू आहे ते, की चांगल्या वेगवेगळ्या प्रकारचं स्किल जे आहे इंडियन लोकांना दिलं जाणार. त्या प्रकारे वेगळं याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंट करू म्हणजे प्रत्येक क्षेत्रामधलं चांगल्यापैकी स्किल ज्यांना दिलं जाणार, ट्रेनिंग दिली जाणार. त्यांनी स्किल सेंटर्स उभारले होते, की चांगल्या प्रकारे हे करण्यासाठी. आरोग्य वगैरे अजून काही याच्यावर फोकस केला गेला नाही. आरोग्य अजून मागेच आहे. स्वच्छता नरेंद्र मोदी आले तेव्हा त्यांनी स्वच्छ भारत अभियान चालू केलं होतं. पीएम बनल्या. परंतु आयुर्मानावर अजून काही कुठला फोकस नाही केलेला आहे. ठीक आहे. लाईफ एक्सपेक्टन्सी आपण याला म्हणतो आयुर्मानला. लाईफ एक्सपेक्टन्सी आज पण भारतामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी किती आहे? 65 इयर्स आहे जास्तीत जास्त. 65 इयर्स यापेक्षा जास्त नाही. 60-65 माणूस जगतो. आज जर तुम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड, ब्रिटन हे लोकं 80, 85, 90 वर्ष जगतात. त्यांचं आयुर्मान जास्त आहे. ठीक आहे. So या प्रकारे. हो सर. तर या प्रकारे हे तुम्हाला आय होप की पॉइंट समजला असेल. मानवी संसाधन म्हणजे काय? जे राज्यसेवेची तयारी करतायत त्यांना हा स्पेशल सब्जेक्ट आहे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट एच-आर-डी. ओके. तर हा सगळा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. आरोग्य जसं समजा आपण जसं म्हणतो की आयुर्मान कमी असणं. यासाठी बरेच कारणीभूत गोष्टी आहे भारतामध्ये. पोल्युशनच एवढं आहे. साउंड पोल्युशन, एअर पोल्युशन ठीक आहे. त्यामध्ये लोकं इतके अवेअर नाहीयेत. ते मुद्दामहून पोल्युशन करतात एखाद्या गोष्टीला. तेवढे एज्युकेटेड नाहीयेत. जेवढे तुम्ही छोट्या देशातून जाणार, त्या देशाची कंडिशन बघणार, तेवढी तुम्हाला तिथे जास्त स्वच्छता दिसणार. तिथे जास्त लोकांचं तुम्हाला लाईफ एक्सपेक्टन्सी दिसणार. सगळ्यात जास्त लाईफ एक्सपेक्टन्सी आयुर्मान जगामध्ये जे लोकं स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये राहतात, त्यांचं आयुर्मान सगळ्यात जास्त जगामध्ये. स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजवाले. स्कॅन्डिनेव्हियन म्हणजे कोणाला स्वित्झर्लंड. इट इज कॉल्ड ॲट द हेवन ऑन द अर्थ. त्यानंतर नॉर्वे. त्यानंतर फिनलँड, लक्झमबर्ग, आइसलँड. हे इटली जो देश आहे, इटलीच्या शेजारचे देश आहेत सगळे. थोडा डिस्टन्सवर आहेत. म्हणजे इटलीतून तुम्ही ट्रेनने डायरेक्ट स्वित्झर्लंडला जाऊ शकता. नो इश्यू. तिथे विमानाने प्रवास करायची गरज नाही. ते युरोप म्हणजे कनेक्टेड एकमेकांना. युरोप जो आहे तो कनेक्टेड आहे. बाय ट्रेन तुम्ही जाऊ शकता. फ्लाईटने जाऊ शकतात नो इश्यू. ठीक आहे. अजून काही? अजून काही क्वेश्चन्स आहेत तुम्हाला?
ठीक आहे, पुढच्या चॅप्टरला स्टार्ट करूया मग आपण. हो सर. पुढील चॅप्टर आपण, मी पुढची स्लाइड तुम्हाला शेअर करतो. ही स्लाइड मी बंद करतो. सो आपण स्टार्ट करूया. सो राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप, तर हा आपला पुढचा याच्यामधला चॅप्टर असणार आहे. सो दिस इज अ थर्ड चॅप्टर तसं कन्सिडर केलं तर. पण आपला इकॉनॉमीचा जो क्लास आहे आजचा तो सेकंड क्लास. ओके, सो या अकॉर्डिंग आपण मग राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. बघा, हा चॅप्टर इम्पॉर्टंट असणार आहे, कारण तुम्हाला जास्त करून जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला या सेक्शनवरून जास्त विचारले जाणार एक्झाम मध्ये. तर यामध्ये बघा, राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप, नॅशनल इन्कम अकाउंटिंग, मूलभूत संकल्पना, बेसिक कॉन्सेप्ट काय ते आपण पहिले समजून घेऊया. राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना कळण्यासाठी काही मूलभूत संकल्पना समजणे गरजेचं आहे. जसे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, ठीक आहे, राष्ट्रीय आणि उत्पन्न दोघांचे वेगळे अर्थ काय होतात. या अर्थशास्त्रामध्ये दोन्ही शब्दांना एक विशिष्ट अर्थ आहे. राष्ट्रीयाला वेगळा अर्थ आणि उत्पन्नाला वेगळा अर्थ. आता मग उत्पन्न म्हणजे काय आपण हे पहिले समजून घेऊया, मग राष्ट्रीय म्हणजे काय तिकडे आपण जाऊया. बघा, आपल्याला विविध स्रोतांमधून उत्पन्न मिळते, बरोबर. कोणी काय काम करतो, कोणी काय काम करतो, कोणी काय काम करतो. सो इन्कम येण्याचे वेगळे मार्ग आहे सगळ्यांचे, जसं की मजुरी, पगार, व्याज, उत्पन्न इत्यादी, व्हॉट एव्हर जे काही बिझनेस वगैरे असेल, इतरांकडून मिळालेल्या देणग्या, हे सगळं काय तुमचं इन्कम उत्पन्नामध्ये येतं. सो काही प्रकारचे उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्याला काम करावं लागतं, जसं की मजुरी केल्याने पगार मिळणार. तर इतर काही प्रकारचे उत्पन्न काम न करताही मिळते, जसं की देणग्या. आता उत्पन्नाचे दोन प्रकार आहेत ना, एक आहे देणग्यां थ्रू येणं, दुसरं आहे काम करून येणं. यावरून राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या दृष्टीने उत्पन्नाचे दोन प्रकार केले जातात. सो घटक उत्पन्न आणि दुसरा आहे गैर घटक उत्पन्न. मग घटक उत्पन्न म्हणजे काय, गैर घटक उत्पन्न म्हणजे काय. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या दृष्टीने किती उत्पन्नाचे दोन प्रकार आहेत, घटक उत्पन्न आणि गैर घटक. फॅक्टर इन्कम, नॉन फॅक्टर इन्कम इन इंग्लिश. ठीक आहे, पहिले आपण फॅक्टर इन्कम कन्सिडर करूया. घटक उत्पन्न काय असतं. बघा, घटक उत्पन्नाचा अर्थ काय होतो, फॅक्टर इन्कम. घटक म्हणजे उत्पादनाचे घटक होय, ज्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता हे चार उत्पादनाचे घटक मानले जातात. उत्पादन संस्था म्हणजे प्रोडक्शन युनिट याला आपण म्हणतो. या घटकांच्या सहाय्याने वस्तू व सेवांचे उत्पादन करतात व या घटकांच्या मालकांना त्याची किंमत अदा करतात. ही किंमत उत्पादन संस्थांसाठी
घटक खर्च म्हणजे फॅक्टर कॉस्ट म्हणून समजले जाते. तर घटकांच्या मालकांसाठी घटक उत्पन्न फॅक्टर इन्कम असे म्हणतात आपल्याला. फॅक्टर इन्कम असं याला म्हटलं जातं. ठीक आहे. घटक म्हणजे उत्पादनाचे घटक आणि यामध्ये कोण येतात? भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता. म्हणजे लँड, त्यानंतर लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योरशिप. हे 4 गोष्टी मी तुम्हाला अगोदर पण सांगितल्या होत्या. आणि प्रोडक्शन युनिट ज्या उत्पादन संस्था आहेत, प्रोडक्शन युनिट आपण त्याला म्हणतो. घटकांच्या सहाय्याने वस्तू व सेवांचे उत्पादन देखील याच्यामध्ये करतात. यावरून घटकांच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या उत्पादनाला घटक उत्पन्न असे आपण म्हणतो. सो भूमी मालकाला खंडाच्या म्हणजे रेंट स्वरूपात मिळणार, कामगाराला मजुरीच्या वेजेस स्वरूपात मिळणार, भांडवल मालकाला व्याजाच्या म्हणजे इंटरेस्ट स्वरूपात मिळणार, तर उद्योजकाला नफ्याच्या म्हणजे प्रॉफिट स्वरूपामध्ये मिळणार, उत्पन्न मिळणार. याला आपण काय म्हणतो? फॅक्टर इन्कम म्हणतो. तर फॅक्टर इन्कम या 4 माध्यमातून मिळणार. भूमी ज्याची जमीन आहे, ठीक आहे, त्याला रेंटच्या स्वरूपात, श्रम लेबरला मजुरीच्या स्वरूपात, भांडवलला इंटरेस्टच्या स्वरूपात, व्याजाच्या स्वरूपात आणि उद्योजकतेला प्रॉफिटच्या स्वरूपात. ठीक आहे. तर बघा आता समजा फॉर एक्झाम्पल मी एखादा क्लास सुरू केला. सर्वप्रथम मला काय लागणार? लँड. मी काय पे करणार? रेंट पे करणार. कोणाला जाणार? मालकाला जाणार. त्यानंतर मी काय करणार? 2-4 टीचर हायर करणार म्हणजे लेबर. त्यांना मी काय देणार? पेमेंट करणार. हे कोणाला करणार? मी यांना करणार. बरोबर. 3 नंबर. नंतर मला काय लागणार? कॅपिटल, ज्याला काय म्हणतो आपण? भांडवल म्हणतो. म्हणजे मग याने मला काय मिळणार? इंटरेस्ट. आणि 4 नंबर मग काय? एंटरप्रेन्योरशिप. याने काय होईल? मला प्रॉफिट मिळणार. बरोबर. शेवटी प्रॉफिट हे सगळं डिडक्ट झाल्यावर. तर एक प्रकारे याला अशा प्रकारे आपण एक उत्पन्न मिळतं असं आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. मग इथे यांनी हेच म्हटलेलं आहे की उत्पादनाच्या घटकांच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या उत्पादनाला आपण घटक उत्पन्न असे म्हणतो. भूमी मालकाला खंडाच्या म्हणजे रेंट स्वरूपात, कामगाराला मजुरीच्या म्हणजे वेजेस स्वरूपात, भांडवल मालकाला व्याजाच्या म्हणजे इंटरेस्ट स्वरूपात, उद्योजकाला नफ्याच्या म्हणजे प्रॉफिट स्वरूपात घटक उत्पन्न प्राप्त होते. त्यानंतर गैरघटक उत्पन्न म्हणजे काय? नॉन फॅक्टर इन्कम याला आपण म्हणतो. काही प्रकारचे उत्पन्न कोणत्याही प्रकारचे काम किंवा त्याग न करता प्राप्त होते. काही एफर्ट्स वगैरे घ्यायचे आणि काही काम नाही करायचं. ठीक आहे. त्या प्रकारे ते उत्पन्न मिळत जातं. बरोबर. मग याच्यामध्ये काय बघा, त्याला आपण म्हणतो गैरघटक उत्पन्न. विदाऊट एफर्ट्स उत्पन्न मिळणं. याच्यामध्ये काय असणार आहे बघा, भेट वस्तू मिळणं, देणग्या, डोनेशन्स, धर्मदायी देणग्या, कर, दंड इत्यादी. म्हणजे आपण फक्त आता बघा नॅशनल इन्कम डिस्कस करण्याच्या अगोदर आपण उत्पन्न म्हणजे काय आपण हे समजून घेतोय. बरोबर. उत्पन्नाचा सोर्स काय असतो, कुठून मिळतं, काय मिळतं. त्यानंतर मग राष्ट्रीय उत्पन्न आपण कशाला म्हणतो ते आपण कन्सिडर करणार आहोत. आता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये देखील नॉन फॅक्टर इन्कमचा कधीच कन्सिडर केला जात नाही. त्याच्यामध्ये फक्त फॅक्टर इन्कमच कन्सिडर करतात. तुम्हाला देखील एक्झाम मध्ये माहिती पाहिजे. नॅशनल इन्कम जर कन्सिडर करायचं असेल, ते कॅल्क्युलेट करताना नॉन फॅक्टर इन्कमचा कधीही कन्सिडरेशन केलं जात नाही. फक्त फॅक्टर इन्कमच लक्षात घेतलं जाते. असे उत्पन्न मिळताना कोणत्याही उत्पादनाच्या घटकाचा वापर झालेला नसतो. म्हणजे जसं लँड, श्रम कुठलाही वापर याच्यामध्ये झालेला नसतो. मग त्याला काय म्हणतो आपण? ट्रान्सफर इन्कम्स. एकत्र मध्ये ट्रान्सफर इन्कम्स म्हणजे हस्तांतरित उत्पन्न असे याला आपण म्हणतो. कारण यात केवळ पैशांचे हस्तांतरण होत असते. उत्पन्नाच्या मोबदल्यात कोणत्याही वस्तू सेवेची निर्मिती होत नाही. फक्त काय होतं? पैशांचे हस्तांतरण होते, ट्रान्सफर ऑफ मनी होते. तर मग राष्ट्रीय उत्पन्न मापामध्ये केवळ घटक उत्पन्नाचा विचार केला जातो. तुम्हाला मी सांगितलं ना, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केवळ कशाचा समावेश असणार आहे? घटक उत्पन्नाचा. जे आपण श्रमने मेहनतले कमवलेले पैसे आहेत तेच फक्त राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कन्सिडर केले जाणार. जे नॉन फॅक्टर मधलं इन्कम आहे ते कन्सिडर केलं जाणार नाही, हे लक्षात घ्या. सो गैरघटक उत्पन्नाचा विचार केला जात नाही कधी पण, लक्षात घ्या. क्लिअर आहे इथपर्यंत? उत्पन्न घटक आणि नॉन घटक.
फॅक्टर नॉन फॅक्टर उत्पन्न क्लिअर झालं का? सोपं आहे. फॅक्टर इन्कम म्हणजे मेहनतीने कमावलेलं. क्लिअर आहे? पूनम, विश्वनाथ सर, स्वाती मॅडम, श्रद्धा. ठीक आहे. हो सर. तर यामध्ये आपण बघितलं फॅक्टरी इन्कम आणि नॉन फॅक्टरी इन्कम. तुम्हाला जर विचारलं की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये फॅक्टरी इन्कम कन्सिडर केलं जातं, यस. घटक उत्पादन किंवा उत्पन्न कन्सिडर केलं जाणार. नॉन फॅक्टरी कन्सिडर केलं तर नाही केलं जात. नॉन फॅक्टरी उत्पन्न म्हणजे काय? मेहनत न करता आलेले पैसे. आणि फॅक्टरी इन्कम म्हणजे काय? मेहनत करून आलेले पैसे, ज्यामध्ये लँडचा, लेबरचा, कॅपिटलचा आणि एंटरप्रिनरशिपचा वापर केला जाणार. ठीक आहे. पुढच्या आपण आता स्लाइड कडे जाऊया. तर राष्ट्रीय म्हणजे काय? आपण उत्पन्न बघितलं बरं, आता लक्षात घ्या. आता मी तुम्हाला राष्ट्रीयाची व्याख्या सांगतो इन शॉर्ट. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात राष्ट्रीय या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी पुढील दोन संकल्पनांचा अर्थ समजणे गरजेचं आहे. पहिली म्हणजे आर्थिक देशांतर्गत क्षेत्र आणि एक म्हणजे निवासी व्यक्ती. बघा, देशांतर्गत व्यक्ती आणि निवासी व्यक्ती या दोन गोष्टी लक्षात घ्या. आर्थिक क्षेत्र देशांतर्गत आणि निवासी व्यक्ती. तुम्हाला मी पहिले आर्थिक क्षेत्र सांगतो, नंतर मग निवासी व्यक्ती सांगतो. राष्ट्राचा अर्थ काय होतो? देश. राष्ट्र आपण जर म्हटलं इंडिया इज अ नेशन, यस. इंडिया इज अ नेशन म्हणजे इंडिया केवढा आहे? इंडियामध्ये 28 राज्य प्लस 8 युनियन टेरिटरीज. हा इंडिया आहे पूर्ण. याच्या पलीकडे इंडिया नाही. 28 आणि 8च्या पलीकडे. क्लिअर? मात्र तसंच आर्थिक प्रक्षेत्र म्हणजे क्षेत्र म्हणा. आर्थिक क्षेत्र देशांतर्गत आपण याला आपण डोमेस्टिक म्हणतो. इकॉनॉमिक डोमेस्टिक टेरिटरी. डोमेस्टिक म्हणजे काय? घरेलू, घरगुती, घराच्या बाहेरचं नाही. येथे देशाच्या आर्थिक म्हणजे देशांतर्गत प्रक्षेत्राची संकल्पना, क्षेत्र आहे, क्षेत्राची संकल्पना भौगोलिक क्षेत्रापासून भिन्न आहे. जसं की संयुक्त राष्ट्रांच्या मते आर्थिक किंवा देशांतर्गत प्रक्षेत्र म्हणजे काय? देशाच्या सरकारमार्फत प्रशासित केला जाणारा असा सर्व भौगोलिक प्रदेश ज्यात व्यक्ती, वस्तू व भांडवलाचा मुक्त प्रवाह असतो. यावरून भारताचे आर्थिक क्षेत्र बरोबर भारताचे भौगोलिक क्षेत्र प्लस भारताची परदेशातील दूतावास, एम्बेसीज व संबंधित सरकारी कार्यालय मायनस भारतातील सर्व परदेशी दूतावास व आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालय. बघा, हा फॉर्म्युला बरं, तुम्हाला समजलं असेल, क्लिअर करून सांगतो. त्याने असं म्हटलेलं आहे बघा इथे की क्षेत्र म्हणजे काय? याच्यामध्ये नाही का, भारताचे आर्थिक क्षेत्र बरोबर भारताचे भौगोलिक क्षेत्र. ठीक आहे, म्हणजे बरोबर इक्वल असणारी. त्याच्यामध्ये अजून काय ऍड केलं जाणार? राष्ट्रीय मध्ये तुम्हाला मी सांगतो राष्ट्रीय म्हणजे काय. त्याच्यामध्ये भारताची परदेशातील दूतावास, भारताची परदेशातील फॉरेन कंट्रीला जे आपले एम्बॅसी राहतात ते याच्यामध्ये कन्सिडर केले जातील. व संबंधित सरकारी कार्यालय, संबंधित सरकारी कार्यालय याच्यामध्ये असणार आहेत. व मायनस भारतातील सर्व परदेशी दूतावास व आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालय. आता भारतामध्ये जे एम्बॅसीज आहेत बाहेर देशातले, ठीक आहे, अमेरिकेचे, इंग्लंडचे, हे सगळे मायनस होतील भारतामध्ये. बरोबर? त्यांचे कार्यालय भारतामध्ये, त्यांचे आंतरराष्ट्रीय संघटनांचे कार्यालय भारतामध्ये, हे सगळे हे भारताच्या क्षेत्रामध्ये कन्सिडर केलं जाणार नाही. भारताचा क्षेत्र कोणता असणार आहे? भारताचं आर्थिक क्षेत्र बरोबर भौगोलिक क्षेत्र, त्यामध्ये भारताची जे काही बाहेर देशामध्ये दूतावास आहेत, एम्बॅसी, ते पण असणार आहेत. संबंधित सरकारी कार्यालय असणार आहेत भारताची. ठीक आहे, हे सगळे याच्यामध्ये कन्सिडर केले जाणार. ठीक आहे, समजलं का? ही कॉन्सेप्ट समजली तुम्हाला? भारताचे आर्थिक प्रक्षेत्र आणि भौगोलिक मध्ये काय काय येणार? इज इट क्लिअर? येस सर. नसेल समजलं तरी विचारा, समजलं असेल तर इट्स ओके. Those who didn't get it, so ask me right now. सगळ्यांना समजलंय? जाऊ पुढच्या पॉइंट कडे.
येस सर. भारताचं क्षेत्र तुम्ही लक्षात घ्यायचं. भारताच्या क्षेत्रामध्ये आर्थिक क्षेत्र, भौगोलिक क्षेत्र आणि भारताचे जे आपले बाहेर देशात राहणारे एम्बॅसीज आहेत ते पण भारतीय क्षेत्रामध्ये येणार. जरी तो आपला भौगोलिक क्षेत्र नाहीये पण तो आपलं आर्थिक क्षेत्र आहे हे मात्र लक्षात घ्यायचं. भौगोलिक म्हणजे फक्त 28 राज्य आणि 8 केंद्र हे आपलं भौगोलिक क्षेत्र आहे, जॉग्राफिकल एरिया. आणि जे फॉरेनचे जे कार्यालय भारतामध्ये ते मायनस करायचे, त्यांचे एम्बॅसीचे कार्यालय भारतामध्ये ते मायनस करायचे. त्याला म्हणतात आर्थिक क्षेत्र. ठीक आहे. आर्थिक क्षेत्र म्हणजे तिथून भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाटा जातो त्या क्षेत्राचा, त्याला म्हणतात आर्थिक क्षेत्र. तसेच देशाच्या आर्थिक क्षेत्राअंतर्गत परदेशात पुढील बाबींचाही समावेश होतो. जसं भारताचा भूप्रादेशिक सागरी प्रदेश, टेरिटोरियल वॉटर्स, याचा पण भारतीय क्षेत्रामध्ये समावेश होईल. भारतीय निवासींच्या मालकीची व इतर 2 किंवा अधिक देशांदरम्यान वापरली जाणारी जहाजे व विमाने यांचाही समावेश होईल. एक्झाम्पल, इंग्लंड व पाकिस्तान दरम्यान वाहूक करणारी भारतीय जहाजे, सो हे पण कन्सिडर होतील. तसेच रशिया व जपान दरम्यान वाहतूक करणारी एअर इंडियाची प्रवासी विमाने ही देखील भारताच्या आर्थिक प्रदेशाचा भाग असणार. 3 भारतीय निवासींच्या मालकीची आंतरराष्ट्रीय सागरी प्रदेशात कार्य करणारी मासेमारी जहाजे, तेल व वायू उत्खनन जहाजे इत्यादी. तर हे सगळे भारताचं एक क्षेत्र आर्थिक क्षेत्रामध्ये कन्सिडर केले जाणार आहे. देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात निर्माण होणाऱ्या सर्व उत्पन्नाला मिळून त्या देशाचे देशांतर्गत उत्पन्न समजले जाते. ठीक आहे. जेवढं भारतीय मालकीचं आहे किंवा भारतावर त्याचा अधिकार आहे त्याचं सगळ्यातून जो काही इन्कम भारताकडेच मिळणार आहे. ठीक आहे. त्याला आपण भारतीय क्षेत्रामध्ये आपण कन्सिडर करणार. म्हणजे त्यामध्ये देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांनी निवासी तसेच परकीयांच्या मालकीच्या निर्माण झालेल्या सर्व घटक उत्पन्नाचा समावेश याच्यामध्ये होतो. तर याला आपण म्हणतो राष्ट्रीय. ठीक आहे. आता निवासी ही जी संज्ञा आहे ही आपण पुढील क्लासमध्ये घेऊया. खूप मोठा चॅप्टर आहे, पुढचा पूर्ण क्लास लागून जाईल. ठीक आहे. आणि इम्पॉर्टंट पण आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी 1 to 1 बेसिक सांगतोय, लाईन टू लाईन आहे इकॉनॉमी. मला मी तर म्हणतो या नोट्स दुसरं पुस्तक वाचायची गरज पण नाही. तरी ठीक आहे, वाचा. ठीक आहे. थांबूया आपण आजचा क्लास. निवासी हा जो पॉईंट असेल तुम्हाला मी पुढच्या याच्यामध्ये घेऊ. निवासी म्हणजे कोण, निवासी मध्ये कोण कोण, जो भारतामध्ये राहतो काय नाही राहत, सगळं आपण याच्यावर डिस्कस करणार. ठीक आहे. क्लिअर पॉइंट्स? येस सर. चालेल. आजचा आपण क्लास थांबूया इथे आणि पुढील क्लासमध्ये आपण भेटूया विथ दिस लेक्चर. व्हेरी इम्पॉर्टंट क्लास. पुढचा क्लास फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सगळा मी डेटा तुम्हाला सांगणार आहे पुढच्या क्लास. ऑल डेटा, कोणत्या NSSO काय असतं, NSO काय आहे, CSO काय आहे, सगळं मी तुम्हाला पुढील क्लासमध्ये सांगणार आहे इकॉनॉमीमध्ये. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या इकॉनॉमिकल कॉन्सेप्ट तुम्हाला सगळे येणार याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित. ठीक आहे. थांबूया मग आपण आजचा क्लास. ओके सर. चलो, हॅव अ गुड डे. थँक्यू सर.